आमदार म्हणून निवडून आल्यावरही आपली कार्यपद्धती त्याच प्रकारे राहणार आहे, असे सांगून राजेश मोरे यांनी लोकांना आश्वासन दिले की त्यांना भेटण्यासाठी कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाही. राजेश मोरे यांना हात दिखाव, गाडी रुकाव याच विचाराला पाठिंबा देत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोरे यांचे कौतुक केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपल्याला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो 24 तास उपलब्ध राहील आणि लोकांच्या सुख दुःखात धावून येईल. राजा का बेटा राजा नहीं बनेगा या विचारधारेनुसार महाराष्ट्रात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा ध्यास असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेश मोरे यांना संधी दिल्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि उत्साह वाढला आहे. आपण सर्वांना एकत्रित घेऊन विकासाची वाटचाल करत आहोत आणि महायुतीतील सर्व कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत, असे सांगत शिंदे यांनी यावेळी महायुतीच्या सर्व जागा 100% जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. उमेदवार राजेश मोरे यांच्या आज प्रचार कार्यालयाचं तिथे उद्घाटन होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी राजेश मोरे सारख्या एका कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला आणि एका कार्यकर्त्याला, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला, जसं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं शिवसेना त्यांनी घडवली, सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच संधी दिली, सामान्य कार्यकर्त्याला मोठं केलं. मला वाटतं त्यांच्याच आदर्शावरती एका कार्यकर्त्याच्या मागे कसं उभं राहायला पाहिजे, कार्यकर्त्याला कसं मोठं केलं पाहिजे, मला वाटतं त्याचं उदाहरण जे आहे ते आज राजेश मोरे आहेत. आज राजेश मोरे यांना संधी दिली आणि ही संधी देत असताना आमच्या समोर असे वेगवेगळे पर्याय होते आणि सगळेच कार्यकर्ते जे आहे हे जवळच होते. सगळेच कोणाला द्यायचं तिकीट, कोणाला द्यायचं, उमेदवारी कोणाला द्यायची, हा मोठा प्रश्न होता. कारण की सगळे लोक जे आहेत ते घरातल्या मेंबर सारखे, परिवारासारखे लोक होते. तिथे महेश पण आहे, तिथे रमाकांत होता इच्छुक, तिथे राजेश मोरे होते. द्यायचं कोणाला? पण मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यातल्या त्यात एका कार्यकर्त्याला जे आहे, सर्वच कार्यकर्ते मंडळी, सर्व जे आहे सामान्य ग्रासरूट मधून वरती आलेले लोक, आणि राजेश मोरे जे आहे आपण पाहताय की गेले अनेक वर्ष काम करतायत. डोंबिवलीचं नगरसेवक राहिलेत, त्याचबरोबर आता शहर प्रमुख म्हणून चांगलं काम ते दोन्ही मतदारसंघामध्ये करत होते. ते ग्रामीणमध्ये पण करत होते, डोंबिवलीमध्ये पण करत होते. आणि मला वाटतं सगळ्यांना एकत्रित घेऊन, एकत्र ठेवून जे आहे हे काम राजेश मोरे गेले अनेक वर्ष करतायत. मला वाटतं त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, चैतन्य आहे की आपल्यातला कोणाला तरी एक संधी मिळालेली आहे. एक कार्यकर्ता देखील विचार करू शकतो भविष्यामध्ये की आपल्याला भविष्यामध्ये आमदारकीची, खासदारकीची जी आहे संधी 100% मिळू शकते. कारण की अगोदरच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते आपले काही पोस्ट जे आहे ते रिझर्व्ड होते. पण मी नेहमी म्हणतो की इथे जो आहे हा राजा का बेटा राजा नहीं बनेगा, ही जी आहे या सगळ्या युक्तीला पुढे आपण घेऊन जाण्याचं काम मला वाटतं मुख्यमंत्री मोदी करतायत. सगळीकडे आपण बघा की कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे. मग असे दोन लोक म्हणाले की राजेशजी मोरे नौके आहेत, पण मला वाटतं नगरसेवक होण्याचा त्यांना अनुभव आहे. किती वेळा झाले नगरसेवक? 5 वेळा नगरसेवक आहेत. आणि मला वाटतं त्यांचं काम फक्त एका वॉर्ड पुरतं मर्यादित नाही. तर जेव्हा अशा कार्यकर्त्याला संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करण्याचं काम असा कार्यकर्ता करत असतो. मला वाटतं आता आपल्यावरती जबाबदारी जी आहे शिंदे साहेबांनी दिलेली आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आज इथे आमचे गोपालजी लांडगे साहेब आहेत, जिल्हा प्रमुख. ह्या मतदारसंघामध्ये, लोकसभेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या ताकदीने काम केलं आणि गेल्या वेळेस जे लीड मिळालं होतं 80,000 ते लीड सोडून 86,000 लीड जे आहे त्या कल्याण ग्रामीणमध्ये आपल्याला या लोकसभेमध्ये मिळालं. आणि ज्या प्रकारे आपण या कल्याण ग्रामीणचा चेहरा बदलला, कल्याण ग्रामीणमध्ये सगळ्यात जास्त निधी आणला, कल्याण ग्रामीण मधला हा जो कल्याणशील मेन रस्ता आहे तो आपण सापत्रीकरण केला. आता तिथे मेट्रोचं काम देखील मोठ्या जोरात सुरू आहे. अंतर्गत रस्ते 27 गावातले असतील ते आपण केले. 27 गावांचा टॅक्सचा विषय होता तो पूर्णपणे माफ केला. 27 गावातले कर्मचाऱ्यांचा विषय असेल त्यांना परमनंट जे आहे ते महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतलं.
त्याचबरोबर 14 गावांना नवी मुंबईमध्ये टाकण्याचा विचार असेल. MIDC विभाग आहे, इथे 100 कोटीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील. या डोंबिवली भागला हा पूर्ण लागून या कल्याण ग्रामीणला तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील. मला वाटतं आता दिवा असेल, दिवामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण दिला मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर एकही भाग आता कल्याण ग्रामीणचा नंदूजी असा उरलेला नाही की तिथे आपलं काम जे आहे पोहोचलं नाही. मला अमृत योजना असेल ती देखील आपण करतोय. त्याच्यामध्ये आता पहिली 200 कोटीची योजना झाली, नंतर त्यामध्ये पैसे अजून लागले, अजून पैसे त्याच्यामध्ये आपण वाढवले. तर ती योजना एकदा झाल्यानंतर 27 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाणार आहे. ते देखील रोज आम्ही एक ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपवरती आपले सगळे नगरसेवक आहेत. रोज त्या ग्रुपवरती जे आहे टाकीचं काम कुठे पोहोचलं, स्लॅब किती झाला, तिकडे काम सुरू आहे की नाही, बरोबर ना. आपण रोज लोक असतो, मी 1-2 दिवसामध्ये तिथे रिप्लाय करत असतो की केलं की अजून मग फास्ट काम सुरू होतं. मग डेव्हलपमेंट कशा प्रकारे सगळ्यांना एकत्रित घेऊन त्या ग्रुपमध्ये सगळे नगरसेवक आहेत, सगळ्या पक्षाचे नगरसेवक, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मला वाटतं हे जर आपण लोकांच्या पुढे घेऊन गेलो आणि आजूबाजूच्या सगळ्या ज्या विधानसभा आपण पाहताय की सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. कल्याण ईस्ट असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल. काल उल्हासनगर मध्ये आम्ही बैठक घेतली, आज कल्याण ईस्ट मध्ये बैठक आहे सगळ्यांची. उद्या जी आहे ती डोंबिवलीमध्ये बैठक आहे, त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये बैठक झालेली आहे. सगळीकडे काम आणि मुंब्रा देखील आहे तिथे. यावेळेस कल्याण लोकसभेमधील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या 100% मी तुम्हाला सांगतो निवडून येतील. फक्त आणि फक्त आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. काही लोक आता फोनाफोनी करतात, याला फोन त्याला फोन, मदत करा बाबा, यावेळेस नातं आहे, अमुक आहे तमुक आहे. पण मला वाटतं गेल्या 5 वर्षाचा लेखाजोखा जो आहे तो आपण घेतला पाहिजे की 5 वर्षांमध्ये तुम्हाला जी जबाबदारी होती ती कशा प्रकारे केली आणि त्याच्या अगोदर जी जबाबदारी होती ती कशा प्रकारे केली. आणि आपण 5 वर्षांमध्ये केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जा. राजेशजी मोरे जे आहेत ते आता तर पहिल्यांदाच निवडणूक लढतायत, पण त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघावर वॉर्डमध्ये असेल, त्यांच्या या विभागामध्ये असेल, एक कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्याला भेटायला कुठलीच अपॉइंटमेंट लागत नाही, हात दिखाव गाडी रुकाव अशी परिस्थिती जी आहे ती आपल्या उमेदवारांची आहे आणि होणाऱ्या आमदारांची आहे. आणि आपल्याला आमदार जो आहे 24 तास पाहिजे. कधीही कुठली घटना घडली, काही झालं तरी आपल्याला आमदार आपला अवेलेबल पाहिजे 24 तास. तर सगळ्या गोष्टी खासदारावर येतात. आपल्याला अवेलेबल असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि माझा जो अनुभव आहे राजेशजींच्या बाबतीमध्ये तो तर सगळ्यांचे तर गोड बोलूनच राहतो सगळा. पण काम देखील जे आहे ते कशा प्रकारे या डोंबिवलीमध्ये होईल, शहरामध्ये होईल, त्यांच्यावरती त्याचा भर असतो. पण आता आमदार झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला वाटतं चांगलं काम त्यांच्याकडून आपण अपेक्षित करू शकतो. कारण की एक कार्यकर्ता बघा, शिंदे साहेब आज एक कार्यकर्त्याचा एक मुख्यमंत्री झाले, शाखा प्रमुख होते, शाखा प्रमुखापासून प्रवास जो आज मुख्यमंत्र्यापर्यंत. पण आज शिंदे साहेब स्वतःला कार्यकर्ता म्हणून संबोधतात, कार्यकर्ता म्हणूनच काम करतात, म्हणून दिवसाचे 18-18, 20-20 तास काम करतात. ते आज आपण पाहता की 6 सभा जे आहेत हे दिवसाला शिंदे साहेब जे आहेत ते मुख्यमंत्री महोदय घेतात. आणि त्यांना कधीच असं वाटलं नाही की बाबा मुख्यमंत्री झालोय, तुम्हाला प्रोटोकॉल आहे, बाजूला बॉडीगार्ड आले, लोकांना एंट्री नाही, असं झालंय का. लोक डायरेक्ट थेट मुख्यमंत्री महोदयांना भेटायला कुठेही त्यांना थांबवतात. त्यांनाही कसंही गाडी जरी हात दाखवला तरी मुख्यमंत्री महोदय थांबतात. आज आपण एक कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि हा कार्यकर्ता आपल्यातलाच आहे. आपल्यातलाच कार्यकर्त्याला जे आहे ते आपल्याला निवडून आणायचं आहे. म्हणून दिवस रात्र जसं लोकसभेमध्ये आपण काम केलं, कोणीही गाफील राहू नका की 86,000चा लीड आहे, मग आपण काय लीड कोण कट करेल. मला वाटतं हे गाफील जे आहे ते आपण गेल्या वेळेस राहिलो म्हणून जे ही जागा काही मतांसाठी आपल्याकडून गेली. पण यावेळेस कोणीही गाफील राहता कामा नये. एकमेकांनी जसं लोकसभेमध्ये एकत्र येऊन आपण समन्वय समिती बनवली होती की कोण कोण काय काय प्रचार करतंय ते देखील आपण बनवलं पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये कशा प्रकारे काम चालू आहे आणि सगळ्यांनी वाटून जर काम केलं तर मला वाटतं चांगलं मताधिक्य जे आहे हे कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला मिळेल आणि मोठ्या मताधिक्याने आपली ही जागा जी आहे ती निवडून येईल. एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. मी